नमस्कार. टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मोलानी आपलं स्वागत करतो. 20 जून या दिवशी जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी सोहळा या 20 तारखेला अकलूज या ठिकाणी आगमन होत आहे. खरं सांगायला गेलं तर याच अकलूजमध्ये ज्या ठिकाणी पालखीचं आगमन होतं ते म्हणजे इंदापूर तालुक्यातील सराटी हे गाव, म्हणजेच पुणे जिल्हा. आपण पाहू शकता या साईडलाच पुणे जिल्ह्याची हद्द आहे. मधोमध नीरा नदी आहे. नीरा नदीच्या पलीकडे ते पुणे जिल्हा आहे आणि नीरा नदीच्या अलीकडे ज्या ठिकाणी मी उभा आहे हा सोलापूर जिल्हा आहे. याच ठिकाणी 19 तारखेला ज्यावेळेस पालखी सराटी मुक्कामी असते, म्हणजेच पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील सराटी या गावामध्ये मुक्कामी असते, त्यानंतर 20 तारखेला तेच पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावामध्ये प्रस्थान करते. खरं तर ज्यावेळेस या गावामध्ये प्रस्थान करते त्यावेळेस याच नीरा नदीमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुकांना या नीरा नदीमध्ये स्नान केलं जातं आणि स्नान केल्यानंतर लाखो भाविक भक्त त्या पालखीच्या पाठीमागे चालत येत असतात. मित्रांनो, बोलण्याचा उद्देश एवढाच आहे. याच ठिकाणी ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्याची हद्द चालू होते, अकलूज चालू होतं, या सराटीच्या रस्त्याच्या बरोबर 25 फुटाच्या अंतरावरती खूप मोठा खड्डा आपल्याला पाहायला भेटत आहे. आता ते खड्डा आहे की विहीर आहे हे सांगणं कठीण आहे, कारण जवळजवळ 100 बाय 100 फुटाची अशी मोठी विहीर असल्यासारखं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी घाण पाणी देखील आहेत आणि याच रोडवरून येणारे लाखो भाविक भक्त या इथूनच जाणार. मध्यंतरीच्याच काळामध्ये ज्यावेळेस मागील काही दिवसामध्ये माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अशाच ज्या विहिरीला संरक्षण भिंत नव्हती, कुठल्याही प्रकारचे संरक्षण कठडे नव्हते, त्या विहिरीमध्ये जाऊन एक जीपचं ॲक्सिडेंट झाला आणि त्या जीपमध्ये जवळजवळ 5 जणांचा मृत्यू झाला, दुर्दैवी अंती झाला. आता मला सांगा, ज्यावेळेस इथं लाखो भाविक भक्त या रोडनं जातात, त्याच रोडच्या कडेला अशी ज्याला संरक्षण कठडे नाहीत अशी विहीर इथं मोकळी आहे, तर मग प्रशासन कोणाची वाट बघतंय, कशाची वाट बघतंय? येणाऱ्या भाविक भक्तांच्या जीवाशी खेळणं हे योग्य आहे का? ही हद्द जवळजवळ अकलूज नगर परिषदेच्या अधिकाराखाली येते. याच ठिकाणी अकलूज नगर परिषद काय करतंय आता पाहू शकता. माझ्या याच बाजूला ज्या ठिकाणी हा पुणे जिल्ह्यातील या इकडून पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात गाड्यांचं प्रस्थान होतं, याच ठिकाणाहून पालखी येणार आहे आणि याच रोडच्या खालोखाल आपण बघताय इथं घाणीचं साम्राज्य आहे. धुराचे लोट चालू आहेत, इथं घाण आणून टाकलेले आहे आणि खरं सांगायला गेलं तर याच रोडला चिटकूनच लाखोच्या संख्येने भाविक भक्त हे पालखीच्या मागे येत असतात. इतकी घाण नगर परिषद याकडे दुर्लक्ष करते. खरं सांगायला गेलं तर याच मार्गावरती ज्यावेळेस पालखीचं आगमन होतं सोलापूर जिल्ह्यात, तर याच ठिकाणी मोठे मोठे अधिकारी वर्ग, खासदार, आमदार असे मोठे मोठे नेते या ठिकाणी पालखीच्या आगमनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले असतात. तर मग नगर परिषद काय करते याकडे देखील तुम्हाला आम्हाला पडलेला हा प्रश्न आहे. तुर्तास या ठिकाणी थांबूया. नगर परिषद काय करते याचं आपल्याला नक्कीच कळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट शाहजहान आतारसह मी नौशाद मोलानी, टाइम्स 9 मराठी, अकलूज.